तर मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडासा रस्सा पण केलाय, म्हणजे मोकळं पण खायला छान वाटत नाही। थोडासा रस्सा पण असला तर भाजी चपाती आपल्याला एक खायच्या तिथं 2 खाऊ शकते। लहान मुलांच्या डब्यासाठी जर रोज रोज भाजी काय करावी सुचत नसेल तर मी रोज नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज मी भाजीसाठी बघा एक भोपळा घेतलेला आहे, त्यासाठी कांदा टमाटर चिरून घेतलाय, लसूण घेतलाय, थोडंसं अद्रक आहे, 5-6 हिरव्या मिरच्या देठं काढून घेतलेली, तर 1 चमचा धन आणि जिरे घेतले, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे। आणि भोपळ्याच्या भाजीसाठी डाळ वापरतात त्या ठिकाणी मी मटकी घेतली मोड आलेली, म्हणजे जरा चव पण वेगळी लागल भाजीला। ही इथं ओलं खोबरं आहे किसून घेतलेलं आहे। तर आपण अगोदर भोपळ्याची साल काढून घेऊया। तर छान असा भोपळा आहे, मी चिरून घेतलेला आहे त्यातला भाजी करण्यासाठी आपल्याला। तर मी अर्धा भोपळ्याचा वापर करते, अर्धा भोपळा ठेवते। तर साल काढून मी भोपळा चिरून घेतलाय आणि थोडंसं पाणी ओतून ठेवलेलं आहे। तर आता हिरवी मिरची भाजण्यासाठी घेऊया आपण। तर गॅसवर कढई ठेवली, मग थोडंसं तेल ओतून घेते मी मिरची भाजण्यासाठी। मिरची भाजायला काही जास्त तेल लागत नाही। तर ही धनजिरी पण आपल्याला भाजून घ्यायचे आणि त्याच्यासोबत मिरची पण भाजून घेते। मिरची आणि लसूण पण टाकलेलं आहे। त्याच्यासोबत थोडंसं मी ओलं खोबरं पण टाकून घेते भाजण्यासाठी। तर छान असं मिरची आणि खोबरं भाजलेलं आहे। तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेऊया। थोडंसं थंड झाल्यावर आपण ह्याचं वाटण करूया। तर आता थोडंसं अद्रक टाकते, जास्त पण अद्रक टाकल्यावर चरचरते भाजी। आणि थोडीशी मी कोथिंबीर घेतली। तर आपण आता ह्याचं छान असं वाटण करून घेऊया। तर आपल्याला ह्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। तर बघा मी पाण्याचा न वापर करता वाटण करून घेतलेलं आहे। तर आपण आता फोडणी देऊया। तर गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल ओतून घेते। तेल जरा जास्तच लागतंय भाजीला। तर तेल छान असं तापलेलं आहे। कढई मोठी असल्यामुळे तेल तुम्हाला थोडं दिसतंय। तर तुमच्याकडे जर माप असेल तर ती 4 माप तेल आहे। तर थोडीशी मी जिरी मोहरी टाकून घेते। आपण जिरी भाजून वाटणात पण टाकलेली आहे। तर तेल छान असं तापले का नाही बघण्यासाठी मी जिरी मोहरी टाकलेली आहे। तर आता कांदा टाकून घेते। कांदा अगोदर आपल्याला छान असा लाल होऊ द्यायचा आहे। यातच मी आता कढीपाला टाकून घेते। अगोदर कढीपाला टाकला तर अंगावरच येतोय, म्हणून मी कांदा टाकून मग कढीपाला टाकलेला आहे। तर आपल्याला कांदा पण छान असा लाल होऊ द्यायचा आहे। तेल भरपूर आहे, कांदा तेलामध्ये छान असा तळून निघलेला आहे, लालसर झालेला आहे। आपण जे आता वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण सगळं त्यात टाकून घेऊया। हे वाटण पण छान असं तेलात आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर बघा छान असं तेल सुटूस तर मी वाटण मिक्स करून घेतलेलं आहे। अजिबात चिटकलं पण नाही आणि करपलेलं पण नाही। ह्यात मी 1 टमाटर घेतलंय छोटं, ते टमाटर टाकून घेते। टमाटरसोबत पण आपल्याला 2 मिनिटं अजून हे वाटण छान असं तळून घ्यायचं आहे। तर बघा किती छान असं तेल सुटलंय, म्हणजे भाजी आपली सगळं वाटण छान असं तेलामध्ये तळलेलं आहे। मी थोडासा 1 चमचा गरम मसाला टाकलाय, बाकी कुठले मसाले नाही वापरणार। एक अर्धा चमचा हळद आहे, हळद तेलामध्ये टाकायची म्हणजे भाजी पूर्ण छान अशी दिसते। आणि आपण हिरवी मिरची वापरली त्याच्यामुळे लाल चटणी किंवा येसूर काळं तिखट मी काय वापरणार नाही। ही जी मटकी घेतलेली आहे ती मटकी टाकून घेते। आता मटकी पण आपल्याला छान असं ह्याच्यासोबत मिक्स करून घ्यायचे। आता ही जी भोपळा आहे आपण ही धुवून छान स्वच्छ करून घेतलेला आहे, ही पण तेलामध्ये टाकून घेते।
तर मी ह्यात टाकते चवीनुसार मीठ. मीठ आपण वापर केलेलं आहे आतापर्यंत. तर मीठ टाकून छान असं अगोदर मिक्स करते. पाणी लगेच वतायचं नाही. जेवढं तेलात भाजी वापरलं तेवढी छान लागते. लगेचच पाणी ओतलं तर भाजीला चव लागत नाही अजिबात. तर बघा 5 मिनिटं छान असं मी मिक्स करून ठेवले. यात पाणी ओतले नाही. तेला मिठाच्या ह्याच्यावर छान असं चव लागते भोपळ्याला किंवा कुठल्याही भाजीला. तर आता मी थोडंसं यात पाणी ओतून घेते. तर मी ह्यात एकदाच पाणी ओतून घेते. आपल्याला भाजी किती करायची आहे त्याच्या अंदाजाने एकदाच पाणी ओतते आणि बारीक गॅसवर आपल्याला छान असा भोपळा शिजवून घ्यायचा आहे. तर बघा छान असा भोपळा मस्तपैकी शिजलेला आहे. मी आता गॅस बंद करते. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकते. तर बघा भाजीला किती तेल आलेलं गॅस बंद केल्यानंतर. तर अशा प्रकारे आज मी भोपळ्याची भाजी करून घेतलेली आहे. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते.